नमस्कार मंडळी. दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस येथे नीट परीक्षेसाठी आंदोलन करणाऱ्या झुरळांनी पोलिसांवर हल्ला केला. 400 ते 500च्या गटामध्ये हे झुरळ पोलिसांवर चालून गेले आणि त्यांनी पोलिसांना बेदम मारहाण केली. ही मोडस ऑपरेंडी कोणाची आहे? पोलिसांवर हल्ले करायचे हे नेमकं कोण करतं या देशाने बघितलेलं आहे. आणि ही मोडस ऑपरेंडी ही पाकिस्तान पुरस्कृत जिहादींची आहे. आणि त्यामुळे या नीट आंदोलनामध्ये हे सगळे सहभागी झालेले आहेत. हेच आंदोलनकर्ते जंतर मंतरवर होते आणि तिथे पोलिसांनी त्यांच्यावर लाठ्या चालवल्या. त्यावेळेस विद्यार्थ्यांना मारलं म्हणून त्या दीपकेने कांगावा केला होता. आता त्यांची मोडस ऑपरेंडी दिसून येते. पोलिसांना टार्गेट करायचंय. अशा वेळेस अण्णा हजारेंपासून म्हणजे अण्णा हजारे हे या दीपकेला मौन आंदोलन करून किंवा मौन उपोषण करून एक दिवसाचं सपोर्ट करणार आहे. त्यानंतर विविध मराठी कलाकार ज्यांना पोलिसांनी आंदोलन करताना मारल्यावर प्रचंड पाजर फुटला, त्यांना असं वाटलं की सगळं जग नाहीसं झालं. खरं म्हणजे या मराठी कलाकारांना मराठीच्या बाहेर ते एका विशिष्ट वर्गाबाहेर कोणी ओळखत नाही, पण तेही पोपटासारखे बोलायला लागले. काही पत्रकारांना कंठ फुटलेला आहे आणि पत्रकार देखील या विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलतायत. आता या सगळ्यांनी पोलिसांवर होणाऱ्या या हल्ल्यांची जबाबदारी घ्यायला नको का? त्यांच्यावर देखील म्हणजे या हल्ल्याच्या निमित्ताने पोलिसांना टार्गेट करणाऱ्या या सगळ्यांवर कारवाई करायला नको का? कारण हे सगळे अप्रत्यक्षरित्या या जिहादींना पाठिंबा देत होते. त्यांना उस्कावत होते की तुम्ही पोलिसांवर हल्ले करा आणि तेच आता व्हायला लागलेलं आहे. 400-500च्या गटामध्ये ते तरुण आले जे स्वतःला विद्यार्थी म्हणून भासवतात आणि त्यांनी पोलिसांवर हल्ले केलेले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अर्थातच दीपकेची आहे आणि ती जबाबदारी नंतर निश्चित होणार. 100% लिहून घ्या. कारण हा दीपके या सगळ्यापासून लांब जाऊ शकत नाही. पण त्याचबरोबर या आंदोलनाला साथ देणारे जे नेते आहेत, नेते तर पळाले मित्रांनो. आज एकही नेता दिसत नाही. ते आदित्य ठाकरे मुंबईत बसून सांगतायत की जोरदार झालं पाहिजे, आंदोलन थांबलं गेलं नाही पाहिजे, तरुणांचं रक्त सळसळीत आहे. अरे बाबा, तू पण तरुण आहेस, तूही जा तिथे, तूही त्यांच्याबरोबर सामील हो. ते जाणार नाहीत मित्रांनो, कारण त्यांना माहिती आहे की आपण जर तिथे गेलो तर आपल्यावर केसेस होतील. पण ही मंडळी या लोकांची माती भडकवणार. जे दिल्लीत झालेलं आहे ते काही अंशाने मुंबईत आणि इतर महत्वाच्या शहरांमध्ये करण्याचा हे प्लॅनिंग आहे. आणि त्यासाठी अमेरिकेने आर्थिक मदत केली आहे, ती आता लपून राहिलेली नाहीये. त्याचबरोबर पाकिस्तान पुरस्कृत जे जे कोणी आहेत ते याच्यात सहभागी झालेले आहेत आणि ते सगळे यात उतरून भारतात अराजकता माजवणार आहेत. एक लक्षात घ्या की मुंबईत दादरला काहीतरी मोर्चा झाला. अहो, त्या मोर्चात कोण होतं? कोण होतं म्हणजे शिवसैनिक तर फार म्हणजे आता उबाटा सैनिक, सॉरी शिवसैनिक नाही, उबाटा सैनिक तर सांगतायत. त्या दिवशी म्हणजे सोशल मीडियावर सांगत होते एवढा मोठा मोर्चा मी बघितला नाही. त्याचं एक टोक दादर स्टेशनला आणि दुसरं टोक रानडे रोडला. अहो, या उबाटा सैनिकांना बाळासाहेबांनी काढलेले मोर्चे कधी दिसले का? कसे दिसणार? कारण हे जे ट्यावट्याव करतात ना शिवसैनिक, त्यांची पिढीच मुळी बाळासाहेबांच्या नंतरची आहे. आणि त्यामुळे आदित्य ठाकरे काहीतरी मोठं करतात याचंच त्यांना अप्रूप आहे. मुद्दा असा आहे की हे जे विद्यार्थ्यांचे मोर्चे जे दिल्लीत होत आहेत, मुंबईत होत आहेत, त्यानंतरची पुढची स्टेप ही पोलिसांवर हल्ले करणं ती असणार आहे.
आणि त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी दिल्लीत दाखवून दिलेलं आहे. हे जे 400-500 जण आले होते ते कुठून आले, कसे आले? कारण त्यातले अनेक जण तिथे जंतर मंतरवर होते. आता हाच दिपके सांगतोय की या आंदोलनादरम्यान जेवढ्या म्हणून केसेस होतील त्या काढून घ्या. मोदीजी एवढं मात्र करू नका, एवढं करू नका, कारण या लोकांनी गेले काही दिवस माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सर्वसामान्यांना एका प्रचंड दबावात ठेवलेला आहे आणि त्याची शिक्षा यांना मिळायलाच पाहिजे, यांना मिळायला पाहिजे. आणि ती शिक्षा मोदीच देऊ शकतील, भाजपचं सरकारच देऊ शकेल, याबद्दल आपल्या मनात ठाम विश्वास आहे. या मोर्चाच्या दरम्यान किंवा ज्या पद्धतीने ती दगडफेक होते, आज 23 तारीख महाराष्ट्र बंदचं आवाहन केलेलं आहे, हे सगळं अराजकता माजवण्यासाठी होत आहे. अराजकता माजवण्यासाठी होत आहे. सर्वसामान्य मुंबईकर किंवा तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य जे 2 वेळच्या जेवणासाठी घरातून बाहेर पडतात आणि दिवसभर कष्ट करून 4 पैसे कमवतात, त्यांना दहशतीखाली ठेवण्यासाठी हे सगळं होत आहे. आणि संविधानाने आपल्याला हा अधिकार दिलेला आहे की शांततेत राहण्याचा. आणि आमची शांतता, तुमची आमची शांतता ही अराजक मंडळी जर बिघडून टाकणार असतील तर त्यांच्या विरोधात कारवाई ही व्हायला पाहिजे. हे आंदोलन हे आता विद्यार्थ्यांसाठी राहिलं नाही, हे सर्वसामान्य व्यक्तीही आता म्हणते. हे आंदोलन विविध राजकीय पक्षांना स्वतःचे उल्लू साध्य करण्यासाठी किंवा हेतू साध्य करण्यासाठी हवंय आणि त्यासाठी ते दीपकेला चढवतात. पण दीपकेचा उमर खालीद व्हायला वेळ लागणार नाहीये, लक्षात घ्या. कारण सत्तेसमोर शहाणपण नाही चालत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे क्रांती ही या देशात होऊ शकत नाही. हे काही वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी होऊ शकतं, पण त्यानंतर ज्या केसेस अंगावर येतात ना त्या भयंकर असतात आणि त्या केसेस होणार, त्या केसेस होणार. दादर मध्ये जो मोर्चा काढण्यात आला होता, त्या मोर्चामध्ये जी मुलं सहभागी झाली होती ती बघा, ती वेल टू डू फॅमिली मधली मुलं होती, ती सुशिक्षित फॅमिली मधली मुलं होती, भडकाव्यात आली होती. पण त्याच मोर्चात औरंग्याचं पोस्टर झळकलं. आता ते कोणी झळकवलं? त्यांनीच झळकवलं ना. मग मग केस होणार ना, होणार होणार मित्रांनो. आणि त्या मोर्चात जे जे कोणी सहभागी झाले, एकदा केस झाली, एकदा FIR झाला की आयुष्य बर्बाद. ज्यांना काहीच करायचं नाहीये, ते सटापटीक आहेत किंवा ज्यांच्यासाठी आंदोलन हीच त्यांची ब्रेड आणि बटर आहे, भाकरी आहे, त्यांना याचा फरक नाही पडत मित्रात. पण एका सर्वसामान्य सुशिक्षित घरातला मुलगा जर केस त्याच्या अंगावर आली तर मात्र कठीण आहे. पण या सगळ्यात एक सकारात्मक देखील परिस्थिती आपल्या समोर आलेली आहे. नीटच्या परीक्षेचा निकाल लागला, मुलं पास झाली. त्यात पहिला आलेला मुलाला विचारलं, तो म्हणाला मी आंदोलनात गेलो नाही गेलो, मी घरी बसून अभ्यास केला. आणि घरी बसून अभ्यास केल्यानंतर मी पास झालो, मला चांगले मार्क मिळाले. अशी अनेक तरुण आहेत ज्यांचे मुळात आई वडिलांनीच ओळखलं की हे काही खरं नाहीये आणि त्या तरुणांनी अभ्यास करून नीटची परीक्षा दिलेली. पेपरफुटी काय सांगितले जातं? मी जेव्हा BSc ला होतो त्यावेळेस BSc चे पेपर फुटले होते, आमची री एक्झाम झाली होती. हे चालतच आलेलं आहे, हे आत्ता नाहीये. एक शाणा माझ्या खाली कॉमेंट करून मला सांगत होता की तुमच्या घरात तुमची मुलं असतील आणि त्यांचा नीटचा पेपर म्हणजे
फुटला असता तर तुम्हाला काय वाटलं असतं? म्हटलं ए बाबा, ते मला सांगू नकोस. पेपर फुटतात हे मी मान्यच केलेलं आहे. आणि मी माझ्या मुलीला एवढं सक्षम केलेलं आहे, अशा गोष्टीने तिला काही फरक पडत नाही. मानसिकदृष्ट्या सक्षम आहे. मुळात तिने नीटची एक्झामच दिली नाही, कारण केवळ नीट हेच महत्वाचं नाहीये. खूप क्षेत्र आहेत जिथे पुढे जाता येतं. असो, मुद्दा असा आहे की जर हे आंदोलन असंच भडकत राहिलं तर पालकांनी विचार करायला पाहिजे की आपल्या मुलांना त्या आंदोलनात पाठवायचं का. कारण एकदा केसेस झाल्या, तुमची मुलं नाही करणार अशी, पण त्यांच्याकडून करून घेणारे बरेच सक्रिय आहेत आणि ते दिसलेलं आहे. त्यामुळे अशा आंदोलनांपासून आपल्या मुलाला लांब ठेवायचं, हे लक्षात घ्या. कारण काहीही आपटा, काहीही झालं तरीही मोदी सरकारच पुढचे 3 वर्ष कमीत कमी केंद्रात सत्तेवर असणार आहे. ते काही जाणार नाहीये. आंदोलन फार फार तर अजून 1-2 महिना चालेल, पण त्यानंतर ज्या केसेस होतील, जे FIR होतील, त्याने तुमच्या मुलाचं आयुष्य बर्बाद होणार आहे, हे लक्षात ठेवा. ज्यांना राजकीय पोळी भाजायची आहे ते तर सांगतच राहणार, या तरुणाई पेटलेली आहे, तरुणाई पुढे चालली आहे. कारण तेच सध्या नो मोअर झालेत आणि त्यांना नो मोअर करणारे कोणी नाहीये, सर्वसामान्यच आहेत. कारण 5 वर्षातून एकदा सर्वसामान्य आपला मतदानाचा हक्क बजावतो आणि तो त्यांनी बजावला आणि यांना त्यांची लायकी दाखवून दिली. आज तेच आपली लायकी काय आहे याचा विचार करायचा सोडून तरुणांना भडकवतायत आणि हे अतिशय भयंकर आहे. असो मंडळी, सारासार विचार करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, ते करतच असतो. काही लोकांना वाटतं की ठीक आहे, गेला माझा एखादा मुलगा, तो तर त्याचा विचार गेला, त्याला नाही नोकरी मिळाली, तो आंदोलनजीवी पुढे म्हणून राहील, त्याचा विचार आहे. पण निदान सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातले पालक असा विचार नाही करत. कारण मीही त्याच फॅमिलीतून आलेलो आहे, म्हणजे मला माहिती आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.